एका दिवशी बायको सहज म्हणाली, ऐका ना, मी थोडा वेळ मैत्रिणीसोबत बाहेर जाते. मोबाईल बघत असलेला तिचा पती फक्त वर पाहत म्हणाला, ठीक आहे, मजा करा. ती थोडी चकित झाली. नेहमी नाही म्हणणारा काही गरज आहे का, गेलंच पाहिजे का, असं काहीतरी करू नकोस, उशीर करू नकोस, असं काहीतरी सांगायचा. पण त्या दिवशी काहीच नाही, ना सुस्कारा ना प्रश्न, फक्त शांत ठीक आहे. काही तासांनी त्यांचा किशोरवयीन मुलगा किचनमध्ये आला. हातात एक कागद आणि चेहरा फिक्का. बाबा, तो हळू आवाजात म्हणाला, माझे मॉक परीक्षेचे निकाल आले आणि ते खूप वाईट आहेत. तो थिजून उभा राहिला, कारण त्याला नेहमीप्रमाणे ओरडा होईल अशी खात्री होती. परंतु बापाला त्याच्या अभ्यासाची खूप काळजी होती. म्हणून आज पुन्हा वेळ वाया घालवला, क्षमता वाया घालवत आहेस अशी भाषणं ऐकायला मिळतील अशी त्याची तयारी होती. पण त्याऐवजी तो शांतपणे म्हणाला, ठीक आहे. तो विस्फारलेल्या डोळ्यांनी म्हणाला, फक्त ठीक आहे? हो, तो प्रेमाने म्हणाला. जास्त अभ्यास केलास तर पुढच्या वेळी चांगलं होईल. नाही केला तर सेमिस्टर रिपीट करावा लागेल. तुझा निर्णय. मी दोन्ही परिस्थितीत तुझ्या पाठीशी आहे. तो हैराण झाला. बाबा एवढं शांत कधीपासून झाले? दुसऱ्या दिवशी दुपारी त्यांची मुलगी घाबरतच घरात आली. हॉलमध्ये थोडं थपकून ती म्हणाली, बाबा, मी कारला धडक दिली. फार मोठं नाही, पण डेंट पडला आहे. बाबा ना ओरडले ना रागवले, काहीच नाही. तो फक्त म्हणाला, ठीक आहे, उद्या गाडी वर्कशॉपमध्ये देऊन टाक. मुलगी थिजलीच. तुम्हाला राग नाही? बाबाने मंद स्मित केले, नाही, रागावल्यानं कार परत नीट होणार नाही. पुढच्या वेळी जपून चालव. आता घरातील सगळेच चिंतित झाले. हा माणूस, तीच व्यक्ती, त्यांचा बाबा, पूर्वीसारखी राहिली नव्हती. तो कधी तापट, पटकन तणावात येणारा, पटकन बोलून जाणारा होता. आता मात्र शांत, स्थिर, अगदी प्रसन्न दिसत होता. ते एकमेकात कुजबुजायला लागले. काहीतरी बिनसलंय का? तब्येत बरी नाही का? काही घडलंय का? शेवटी त्या संध्याकाळी सगळ्यांनी त्याला किचनच्या टेबलाजवळ बसवले. ऐका, बायको म्हणाली, तुम्ही अलीकडे खूप बदलल्या. काय होतंय तरी तुम्हाला राग येत नाही. तुम्ही प्रतिक्रिया देत नाही. सगळं ठीक आहे ना? तो त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत हसला. काहीच बिनसलं नाही. तो म्हणाला, सगळं अगदी योग्य चाललंय. मला फक्त एक गोष्ट समजली आहे. ते सगळे शांत झाले. खूप वर्षांनी लक्षात आलं, तो म्हणाला, की प्रत्येकजण स्वतःच्या आयुष्यासाठी स्वतःच जबाबदार असतो. बायकोने भुवया उंचावल्या. काय म्हणायचंय काय तुम्हाला? तो हात जोडून म्हणाला, मी आधी प्रत्येक गोष्टीची चिंता करायचो. तू उशीर केलास तर काळजी, मुलांचे मार्क कमी आले तर अपराधीपणा, काही तुटलं तर राग, कुणी नाराज झालं तर ते ठीक करण्याची धडपड. मी सगळ्यांच्या समस्या माझ्या मानायचो. पण एक दिवस लक्षात आलं, माझ्या काळजीने त्यांची समस्या सुटत नाही, फक्त माझी शांतता नष्ट होते. मुलगी शांतपणे ऐकत होती. तो पुढे म्हणाला, माझ्या तणावाने तुम्हाला काही फायदा होत नाही. माझी धडपड तुमचं आयुष्य सोपं करत नाही, फक्त माझं कठीण करते. मी तुम्हाला सल्ला देऊ शकतो, प्रेम देऊ शकतो, साथ देऊ शकतो, पण तुमचं आयुष्य मी तुमच्यासाठी जगू शकत नाही. तुम्ही घेतलेल्या निर्णयांचे परिणाम तुम्हालाच भोगावे लागतात, चांगले असोत वा वाईट. तो क्षणभर थांबला आणि पुन्हा हसला. म्हणून मी ठरवलं, जे माझ्या नियंत्रणात नाही ते नियंत्रित करण्याचा प्रयत्न मी करणार नाही. मुलगा पुढे झुकत विचारला, म्हणजे तुम्हाला आमच्याबद्दल काहीच वाटत नाही?
तो म्हणाला, अगदी वाटतं, पण चिंता करणे आणि नियंत्रण ठेवणे ह्यात फरक असतो. मी तुमच्यावर माया करू शकतो, तुम्हाला पैसे पुरवू शकतो, पण त्यासाठी माझी शांतता हरवू नये. घरात शांतता पसरली. ती तिघांकडे प्रेमाने पाहत म्हणाली, माझं काम तुम्हाला प्रेम देणं, तुम्हाला काय हवं नको ते देणं, मार्गदर्शन करणं आणि गरज पडली की तुमच्या पाठीशी उभं राहणं. पण तुमचं काम स्वतःचं आयुष्य स्वतः हाताळणं, निर्णय घेणं, त्यांचे परिणाम भोगणं. तसेच प्रत्येकजण मोठा होतो. तो शांतपणे म्हणाला, म्हणून आता काही चुकीचं झालं तरी मी स्वतःला आठवण देतो, हे माझं दुरुस्त करण्यासारखं नाही. मी शांत राहीन. तुम्ही ह्यातून शिकाल ह्यावर विश्वास ठेवेन. कारण जीवन असंच असतं, धडं शिकवतं. थोडा वेळ घरात संपूर्ण शांतता होती. वातावरण मात्र बदललं होतं. बायकोने त्याचा हात हातात घेत म्हणाली, तुम्ही आज आम्हाला सगळ्यांना काहीतरी शिकवलं. तो हसला. कदाचित, पण हे मला स्वतःलाच आधी शिकावं लागलं. त्या रात्री सगळ्यांनी त्यांच्या शब्दावर विचार केला आणि सगळ्यांचं जीवन बऱ्यापैकी आमूलाग्र बदललं. आजपासून आपणही असाच विचार करूया, असाच प्रयत्न करूया.